कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले आपल्यासोबत आहे. आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत. कॅबिनेट बैठक झालेली आहे, अत्यंत महत्त्वाचे निर्णय झालेले आहेत. काय नेमके निर्णय आणि त्यासोबतच सर्व कॅबिनेट मंत्र्यांना आता नंदनवनला 2 वाजता बैठकीसाठी बोलवण्यात आलेलं आहे. काय नेमकी कशाची बैठक आहे? कॅबिनेट आपले रेग्युलर प्रमाणे होते, काही विषय होते ते झालेले आहेत, आपल्याला कळतीलच. परंतु आमची जी आता मीटिंग लावली ते साहेबांनी आम्हालाही काय सांगितलेलं नाही आहे, परंतु आम्हाला बोलवलेत, आम्ही आता तिकडे चाललेलो. नक्कीच देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यात जास्त कार्यकाळ मुख्यमंत्री म्हणून पूर्ण केलेला आहे. 2432 दिवस त्यांनी पूर्ण केलेले आहेत आणि त्यासाठी सुद्धा त्यांचे सर्व मंत्र्यांनी अभिनंदन केलेलं आहे. भविष्यामध्ये सुद्धा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील की महाराष्ट्रात काही वेगळ्या घडामोडी घडणार आहेत, कारण याची सुद्धा पडद्यामागे बरीचशी चर्चा सुरू आहे. पडद्यामागे काय चर्चा आम्हाला माहिती नाही, आम्ही त्या चर्चेमध्ये काय नसतो. कारण जे काय दिल्लीवरून काय आदेश येतात त्याचं पालन होतं. मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री सगळेच, आणि त्याचबरोबर आम्ही पण आहोत. त्यामुळे आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत, ते जे काय आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही चालतो. नक्कीच दिल्लीला जाणार आहेत एकनाथ शिंदे अशी सुद्धा माहिती मिळते आणि कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार होतो. श्रीकांत शिंदे यांना सुद्धा मंत्रिपद भेटणार आहे. त्यासोबतच जे नवीन 6 खासदार आपल्या पक्षामध्ये आलेले आहेत त्यांच्या पण गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडणार आहे. किती आनंदाचा आणि उत्साहाचा हा सगळा दिवस आहे. चांगली बाब आहे. आम्हाला जर अजून एक कॅबिनेट मंत्री मिळत असेल तर त्यापेक्षा आनंद दुसरा कुठला असू शकतो. आणि म्हणून करता जो काही निर्णय होईल तो चांगला होईल. आणि जी काही मेहनत करतात शिंदेसाहेब, श्रीकांत जे असतील हे सगळेच, त्यामुळे पक्षाला वाढ आणि NDAची याच्यामध्ये ताकद, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये श्रीकांत शिंदे पण अग्रेसिव्ह असतात आपल्याला माहिती आहे. आणि त्याच्यामुळे कॅबिनेट मंत्रीपद जर मिळणार असेल तर त्यापेक्षा दुसरा आनंद काय असू शकत नाही. नक्कीच आता ऑपरेशन टायगर एकीकडे सुरू आहे, दुसरीकडे ऑपरेशन रायगड पण सुरू होणार आहे अशी पण चर्चा आहे आणि त्यामध्ये तुम्ही पालकमंत्री व्हाल अशी पण चर्चा आहे. कधीपर्यंत होईल? कारण अधिवेशनानंतर जाहीर करतील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असं सांगण्यात आलं होतं. बरोबर आहे, त्यांनी त्याप्रमाणे सांगितलेलं होतं आणि ते करतील अशी आम्हालाही अपेक्षा आहे. कारण आता जे काय तटकरे साहेब होते त्यांनीही मान्य केलेलं आहे, त्याच्यामुळे आता काही पुढं अडथळा राहिलेला नाही आहे आणि मला वाटतं या आठवड्याभरामध्ये होईल. ऑपरेशन टायगर कुठपर्यंत आलेलं आहे? कारण बरेचसे आमदार आपल्या संपर्कात असल्याचं समजतं आहे. ठाकरेंचे आमदार संपर्कात आहेत. ते एकनाथ शिंदे साहेबांना आपण विचारावं, आम्ही पण विचारू. परंतु अशा काही गोष्टी लगेच ओपन करायच्या नसतात. आपल्याला कल्पना आहे 6 खासदार येत असताना तुम्हाला कोणाला काय माहिती होतं का? इव्हन आम्हाला पण नव्हतं. त्याच्यामुळे जे काय टायगर ऑपरेशन आहे ते असं करायचं असतं की सावज आपल्या बरोबर ह्याच्यामध्ये आलं का त्याच्यावरती मग सावजवरती घाव घालायचा. नक्की. पण ऑपरेशन तुतारीची पण चर्चा सुरू झालेली आहे आणि जयंत पाटील यांच्यासोबतचे 10 आमदार आहेत जे NDAमध्ये येण्यास इच्छुक आहेत, भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत अशी पण माहिती सूत्रांकडून मिळते. ते पण सहभागी होतील. मित्रपक्ष आणखी जास्त महायुती मजबूत होईल असं वाटतं तुम्हाला? त्यांची अजून आम्हाला काय तशी कल्पना नाही आहे. परंतु राजकारणामध्ये कधी काय होईल हे आम्ही कोणच काय सांगू शकत नाही आहे आणि म्हणून करता आपण वाट पाहावी. नक्कीच. संजय राऊत म्हणतायत की असं काही होणार नाही आहे आणि ते थेट मोदी आणि शहा यांनाच आता म्हणतायत की ते देशविरोधी कारवाया करतायत आणि ज्या पद्धतीनं ते वागतायत ते अत्यंत चुकीचं आहे, लोकशाहीला धरून नाही आहे. संजय राऊत ह्यांना वेगळं काय बोलल्याशिवाय त्यांचा दिवस जात नाही आणि तुम्हालाही बातमी होत नाही. त्याच्यामुळे संजय राऊत जे काय बोलतील ते तुम्ही आणि ते तपासत राहा आणि चालू राहू द्या. आम्ही आमचं काम चालू ठेवू. मोदी आणि शहा हे धर्मांध शक्ती आहेत अशी टीका त्यांनी केली आहे मोदी आणि शहा. जे काय लोकांना जमलं नाही एवढ्या वर्षात ते चांगल्या गोष्टी मोदी साहेबांनी आणि शहा साहेबांनी केल्यात म्हणून कदाचित त्यांना ते विरोधक वाढत. कारण 370 कलम हे एवढ्या वर्षात कधी हटवलं होतं का? राम मंदिर कधी कोणी बांधलं होतं का? मग ह्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत ह्या जर त्यांना जर विरोधक वाटत असतील तर त्याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकत नाही. आता प्रभू श्रीमान रामाचं परत नाव घेत आहेत ठाकरे आणि ठिकठिकाणी आंदोलन करतायत, रामरक्षा म्हणतायत, हनुमान चालीसा म्हणतायत. ठीक आहे, आता जे काय राम मंदिरामध्ये अफरातफर झाले असं आपल्याला कळतं आहे त्याच्या विरोधात ते करतायत, त्याबद्दल काही दुमत नाही आमचं. जे काय असेल, जे काय कोणी केलं असेल त्यांना शासन व्हावं ही आमच्या सगळ्यांचीच इच्छा आहे. नक्की. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.